भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड, भाग 3, त्यामधील पाठ 5. मनुष्य मन आणि मनोमल. मनुष्य मन आणि मनोमल. मन घडवितो तसा मनुष्य होतो. मन घडवितो तसा मनुष्य होतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. जो सत आहे म्हणजे सत्य आहे, जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन प्रधान आहेत. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. मन हे ओढाळ, चंचल. ओढाळले काय म्हणता येईल? ओढाळ आहे का कोणाला माहिती? ओढाळ ओढाळ म्हणजे जर चंचल असं इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं आहे का नाही, लगेच इथं लगेच तिथं. ओढाळ कुठेही डुलक्या मारते आहे का नाही. हां. त्यानंतर दुर्निवार म्हणजे त्याचा कुठं निवारा नाही आहे, तो दुर्निवार आहे, तो दुर्निर्वार. दुर्धर आहे तो, मग त्याला काही असं हे नाही. दुर्धर म्हणजे भटकलेला असा मन असते ते. दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबरोबर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तळपते, पाण्याबरोबर म्हटलं पाण्याच्या बाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तळफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. तू आपल्या स्वतःस एक दीप बेट बनव. तू आपला स्वतःस एक द्वीप बेट बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. म्हणजे तू आपल्या स्वतःस एक द्वीप बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल म्हणजे कुशल कर्माचा बेट बनव, पहाड. आपोआप चित्तमल म्हणजे परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोचशील. दोष रहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोचशील. वैज्ञानिक स्वरूप दिव्यभूमीचं हे आहे का, हेच दिव्यभूमी तयार होते. हे जगच आहे ना, दिव्यभूमी तयार होते, आपोआप प्रसन्न वाटते.
त्याचं कुशल कर्म आहे तर त्याला काहीच भिण्याचं कारणच नाही आहे. तो आपोआप चांगला जगते, त्याला कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाही, आपोआप चांगलं होते. जर तो भटकलेला असेल तर मग त्याला भीती वाटते, इकून कोणी मारण काय, इकून येईन काय कोणी, इकून भूत तर येणार नाही, इकून साप तर येणार नाही, इथून वाघ तर येणार नाही. कारण आहे का नाही, भीती येते ना मग. कारण ते मनाची व्याख्या तुम्ही एकसारखी नाही करू शकत. मन हे अपार आहे, त्याला अलग अलग संकट, अलग अलग पायऱ्यातून पार करावं लागते. ह्या त्या 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 सगळ्यात ताकदवर मन होतं भगवान बुद्धाचं. त्यांनी परिपूर्ण मन तयार झालेलं, परिपूर्ण एका जे ठरवतं तेच होत होतं. तथागत म्हणतो त्याला, तर ते मन तथागतांचं होतं परिपूर्ण. आपलं नाही आहे, आपलं फक्त प्रयत्न, प्रॅक्टिस जे आहे ते माणसानं खरं सांगितलं पाहिजे. नाही तर काय होते, मीच आहो मग भगवान बुद्धासारखा, मीच झालं बुद्ध आता, आहे का नाही. अहंकार होईन तो, अहंकार होय. खरं बोलणं म्हणजे काय असते, माणूस दुरुस्त करायला पहिलं पाऊल होते. एखाद्यानं समजा चोरी केली असन, त्यानं जर म्हटलं मी चोरी केली बा, मला माफ करा, तर काय माहिती आहे काय, तो दुरुस्त होण्याचं पहिलं पाऊल होते. चोरी केल्यानंतर त्याला म्हटलं मी चोरी नाही केली, तो कधी दुरुस्त नाही होऊ शकत. खोटं बोलला आणि त्याला स्वीकार केला की मी खोटं बोललो बा, मला माफ करा, समजून घ्या, तो दुरुस्त झाला. त्याचं दुरुस्त होण्याचं पहिलं पाऊल येते. हाच धम्म आहे, हाच धम्म आहे, यालाच स्वीकार करावं लागते. याचाच आपल्याला स्वीकार करावा लागतो. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल, दोषरहित झाल्यावर तू दिव्यभूमीला पोचशील. दिव्यभूमी, हे जग दिव्यभूमी तयार होते आपोआप. प्रसन्न वाटते, असे उंची अशी वाटते का किती विशाल उंची गाठली बा आपण. तसं भगवंतांना सगळे लोक, सगळं जग असं एवढंसं दिसत होतं, छोटंसं. एवढं त्यांचा प्रभाव होता. बाबासाहेबांना सुद्धा हे लोक त्यावेळेस आपले पूर्वज असे लहान लहान दिसायचे. किती अज्ञानी रे, किती अंधकारामध्ये आहे रे माझा समाज, यांना अंधारात मला बाहेर काढायचं आहे. तर हे त्यांची उंची तेवढी झाली होती भगवंत बाबासाहेबांची. तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. दोषरहित झाल्यावर तू दिव्यभूमीला पोचशील. बाबासाहेबांनी आपल्याला दिव्यभूमीला पोचण्याचा मार्ग दाखवला. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिव्यभूमीला पोचण्याचा मार्ग दाखवला. तो आहे मार्ग भगवान बुद्धांचा धम्म. आणि आपण वाचत आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो, ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो, लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीला नेत असते. त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. अविद्या, अज्ञान म्हणजे काहीतरी माहीत होण्यापासून आपण दूर आहोत. म्हणून आपण ते प्रतिज्ञा म्हणतो ना, आहे तर सत्य अनंत ते पूर्ण आकलण्याची. आपण काहीतरी अपूर्ण राहतो आणि मग बोलून देतो, नंतर मग हानी होते. म्हणून म्हटलं ना भगवंत धम्मामध्ये, बोलण्याच्या अगोदर विचार करावा. आपण एखाद्याबद्दल बोलून देतो आणि मग काहीतरी नुकसान होते, मग ते नुकसान भरपाई होऊ शकत नाही ना, कारण जीव गेलेला असते. म्हणून कोणाच्याही बद्दल काही बोलू नये. कर्म स्वतःच भोगणार आहे ते. आपण बोलून कायले अधिक वाढवता. म्हणून काही काय असते तिथं ते घटवलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे का कुणाही बद्दल असं काही असन, कोणी वाईट मार्गाने असन, काही असन बिचारा किंवा बिचारी, त्याच्याबद्दल बोलू नये म्हणते. का बोलू नये? कारण जर त्याला सहन झालं नाही,
त्याच्या किंवा तिच्या कानावर पडलं तर कदाचित ते स्वतःला संपवू शकतात, नुकसान होऊ शकते. याच्यापासून आपल्याला काय फायदा झाला? ज्या व्यक्तीनं त्याला समजून काहीतरी त्याच्याविषयी काही हे केलं असं, काय फायदा झाला? काहीच नाही. म्हणून मौन राहा. सगळं चांगलं काय? मौन राहणे. आणि मग तिथं काय होते? ज्याचं कर्म तोच भोगणार आहे ना. आपण त्याला अधिक नुकसान का देता? त्याला आपण का त्रास देता? तो आपला अधिकार नाही आहे ना. नाही आपल्याला तो अधिकार. म्हणून ह्या लहान लहान गोष्टी धम्माच्या त्याला दुरुस्त करा. उलट काय म्हणते धम्म? जो तुम्हाला वाटतो, जी तुम्हाला वाटते का हा व्यक्ती वाईट मार्गाने जाऊ शकतो, त्याला दुरुस्त करायचा प्रयत्न करा, तिला दुरुस्त करायचा प्रयत्न करा. हाच धम्म आहे, हाच भगवानचा धम्म आहे. पण त्याला काही नुकसानदायक होऊन त्याला आपला मुलगा समजा, तिला आपली मुलगी समजा. एखादी आई, एखादा वडील स्वतःच्या मुलाची किंवा मुलीची कधीच बदनामी करत नाही. करते का? नाही करत. म्हणून सगळे लेकरं आपले लेकर समजा, सगळे मुलं आपले मुलं समजा, मुलं मुली आपलं समजून त्याला काही सांभाळून घ्यायचं असते. हाच धम्म आहे. आणि जो आपलं समजून सांभाळून घेते आणि दुरुस्त करण्याच्या मार्गी असते तोच धम्म राहते. शेवटी त्यानं जर किंवा तिनं जर वाईट केलं तर तो भोगणारच आहे, त्यापासून सुटका नाही. पण आपलं चित्त चांगल्या दिशेकडे वळत राहायला पाहिजे, चांगलंच करण्याच्या मागं राहायला पाहिजे. वारंवार चांगलं, वारंवार चांगलं, वारंवार चांगलं, हाच प्रयत्न असावा. तरच आपला धम्म अधिक वाढेल, अधिक गती त्याला मोठी प्रदान होईल. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. जो मनुष्य कावड्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूटा आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. सुकर जीवन कोणाले? बदमाश माणसाले. तरी सोपं जाते जगणं. त्याला काय? तो कुठे आपलं काही कसंही. चांगल्या माणसाला मोठं कठीण आहे जीवन जगणं. मग ते स्त्री असो की पुरुष असो, चांगल्या माणसाला मोठं कठीण. बदमाशाला लय सोपं आहे हे जग. कारण त्याला काही नसते, भळाल काही बोलतात, काही कसंही जगणे, कसंही वागणे, कसंही बोलणे, त्यांना सुकर आहे म्हणते. बेछूट आहे, नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, चांगला आणि वाईट याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे, अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. काय जीवन कठीण आहे? तो पात्र आहे, ते चारीकडे पात्र आहे. तो का मायावर कुठल्या प्रकारचा हे लागू नये, मला कुठलाही डाग लागू नये, येईन तुला सावधान राहते. तो सावध. त्याला असं वाटते कितीक सांभाळून पाऊल टाकू, कितीक सांभाळून पाऊल टाकू, इतकं त्याला सांभाळून चाललं लागते. कारण त्याला माहीत आहे मला बघणारे हजारो डोळे आहे, मला बघणारे हजारो डोळे आहे, मला ऐकणारे हजारो कान आहे, मला बोलणारे, जर मी चुकलो मला बोलणारे हजारो मुख आहे. मग तो भराभर सावधानीनं तो चालण्याचा प्रयत्न करते, वारंवार वारंवार वारंवार. कारण मोठं कठीण काम आहे. वाईट माणसाला काय, कुठेही कसंही काही बी त्याला काही फरक नाही पडत. म्हणून का नाही बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो, तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो. इहलोकी आपले थडगे खणीत असतो. थडगे काय म्हणजे खड्डा आहे का नाही? खड्डा खणत असतो तो. चालला मग हळूहळू. एखादी आई म्हणते ना, बाबू सोड ना राजा दारू, आता सोड. मग तो काय करू राहिला? तो थोडा खड्डा खंदूनच राहिला, ऐकतच नाही.
नाही सुधरत तर मग काय करतात, प्रयत्न करूनच राहिले सोडणं बाबू. डॉक्टर मना केला आता, बरं डॉक्टरचं ऐकायला पाहिजे. मग दवाखान्यात कायला गेलं माणूस, दवाखान्यात कायला गेलो आपण, डॉक्टरचं ऐकायला गेलो ना. डॉक्टरचं ऐकायला पाहिजे. डॉक्टर काय म्हणते, आता सोडून द्या, कमी करा, बंद करा. मग जर पूर्ण फेल झाले का मग आणि डॉक्टर ते काही नाही करू शकत. म्हणून जेव्हा आहे वेळ तेव्हा जागी झालेलं बरं असते. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो. माणसा हे लक्षात ठेव, माणसा हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. संयमहीनांची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. आता लोभ कायले म्हटलं गेलं माहीत आहे काय, माणूस पैसा कमावले काही करते, त्याला नियम नसते. तो पैसा कमावले काही पण करते, काही पण पुलं शील तोडून टाकते तो पैसा कमवाले. आणि त्याला भगवंताने पैसा कमावले मना नाही केलं बरं. आता आपण काय समजतो, मना केलं बाबा, नाही, भगवंताने का नाही पैसा कमावला मना नाही केलं. पण भगवंत काय म्हणतात, चांगल्या मार्गाने मिळवा. मग 100 मिळवा, 1000 मिळवा, 10,000 मिळवा, 1,00,000 मिळवा, 1 करोड मिळवा का 10 करोड मिळवा का असंख्य मिळवा. भगवंत काय म्हणतात, चांगल्या मार्गाने मिळवा. तर लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. आता ज्याच्यापाशी संपत्ती येत राहते मग त्याला मग त्याच्यातला का नाही भगवंताच्या हिशोबानं 4था भाग, बाबासाहेबाच्या हिशोबानं 20वा भाग त्याला खर्च करावं लागते. धम्मकार्यावर, गरीब लोकांवर, गरजू लोकांवर, चांगल्या लोकांवर, म्हाताऱ्यांवर, म्हातारीवर, जे खरंच गरजवंत आहे त्यांच्यावर त्याला का नाही कमाईतला 20वा भाग खर्च करावा लागते. त्याला अधिक आपली दानपारमी वाढवायची असेल तर त्याला मग 4था भाग खर्च करावा लागते. 1 करोड कमावले 25 लाख खर्च. पण ही दानपारमी का नाही आपोआप का नाही आपल्या व्यवस्थेमध्ये आलेली आहे. बघा, ज्यानं 1 करोडची कमाई केली त्याला 30 लाख रुपये टॅक्स भरावा लागते, आहे हो, बरोबर आहे. 4था भाग सिस्टीममध्ये आहे ती व्यवस्था. 10 करोड कमवले तर त्याला 30% टॅक्स भरावा लागते. 3 करोड काहून आहे असं, कारण ते सिस्टीममध्ये त्याला का डोनेट ते होय त्याचं योगदान देशामध्ये, असं व्यवस्था तयार झालेली आहे देशामध्ये. आणि मग त्याला तिकडे जर भरायचं नसेल तर त्याला मग हे काम करावं लागते, तिकडे त्याला टॅक्स कमी होते, अशी व्यवस्था आहे. त्याला मग एखाद्या NGOच्या माध्यमातून, जे सर्टिफाईड NGO आहे, संस्था आहे, त्याला एखाद्या संस्थेच्या माध्यमातून डोनेशन देऊन त्याला ते टॅक्स कमी करता येते. मग त्यांना असं करावं काम, कारण व्यवस्थेमध्ये जर व्यवस्थित लोक असतील तर ते पैसे खाणारच आहे, योग्य असतील तर योग्य वापर होणार आहे. मग जगातल्या कुठल्याही देशाची व्यवस्था असो. म्हणून का नाही त्यांनी हा 20वा भाग, ह्या कमाईतला 4था भाग भगवंताच्या हिशोबानं खर्च करावाच लागतो आणि करायला पाहिजे, चांगला आहे. लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जेव्हा माणसाकडे भयंकर पैसा येते ना, तो पाप कर्माकडे वळते. तो धम्माच्या अभावामुळं आणि पाप कर्मामुळे वळला. म्हणून म्हटलं गेलेलं आहे का तुला पाप कर्म तुला चिरकाळ दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. काळजी घे म्हणते भगवंत. म्हणून धम्म घे. धम्म घेतला तर पाप कर्म तुझ्या हातून होणार नाही आणि तू सुखी राहशील. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. जळत राहिला तर त्याला लड्डू भेटला, मला लड्डू नाही भेटला, आहे का नाही.
त्याला ह्याच्यात इथं बा तुम्ही इथून का नाही समजण्याला ही गोष्ट आहे. लहान लेकरामध्ये करा हे असं तुम्ही लहान लेकरात त्याला पेढा दिला, तुम्ही म्हणले दिला पेढा पाहिजे आवडीचा असेल तर त्याच्या मनात हे झाली ना हलकासा समजलं त्याले जर लहान लेकरा पण ते असते तो भाव. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्ना पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. बघा, जसं आपल्याला बाबासाहेबांनी पाणी मिळवून दिलं, काही जण जळले नाही का त्यावेळेस? आजही जळू राहिले. आजही या देशामध्ये काही जातीवाद आहे म्हणून संपला नाही, पण तो गाणी दाखवत नाही डायरेक्ट. आजही तुम्ही जे मुखातून जन्मले आहे त्याच्या एरियामध्ये तुम्ही घर नाही घेऊ शकत, तुम्ही कितीही श्रीमंत व्हा. दाखवा मला, भेटतच नाही घेऊ शकत. आजही हुरालं असं काहून मग एरियामध्ये अलग अलग आहेत. भारतामध्ये असे घरं असावे, प्रत्येक धर्माचं एका असं घर मिक्स घर असले पाहिजे. तबा कुठं मजा आहे. एक ह्या धर्माचं, एक त्या धर्माचं, एक त्या धर्माचं, एक त्या धर्माचं, असं मिक्स घरं असले पाहिजे. आणि भारतीय म्हणून राहिले पाहिजे. भारतीय, मी प्रथम भारतीय, अंततः भारतीय. आणि ज्या धर्माचे आपण आहोत ते घरी आपल्या. तो वैयक्तिक आहे धर्म, तुम्हाला पाळायचा आहे, तो वैयक्तिक धर्म आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही देश प्रथम भारतीय, अंततः भारतीय. जेव्हा येणारी पिढी, मग ते कुठल्याही जाती धर्मातली असो, त्यांना जर कोणी विचारलं का तू कुठल्या ह्याच्यात येतो बा, त्याने एकच सांगा, मी प्रथम भारतीय, अंततः भारतीय. बरेच संकट दूर पडतात. मग ते आडनाव विचारतात, मग मूळ गाव विचारतात, आहे का नाही? आता आडनावही असे पडले आहेत, मूळगावावरून असे पडलेले आहे का तिथे टोळी राहतो अलग अलग, त्याच्यावरून मग ओळखतात काही जण. मोठं संकट आहे हे, आणि ते सांगूच नाही. मग ज्याला वाटलं का आपलं आडनाव बरोबर नाही तर आडनाव चेंज करता येते. आता चेंज रिपोर्टमध्ये आडनावसुद्धा चेंज करता येते. आता चांगलं आडनाव होतात तुम्हाला. ज्याला वाटलं मला बा आडनाव बदलायचं आहे, आता चांगलं आडनाव ठेवायचं काहीतरी, बदलू शकते. काही जणांचे आडनाव बेकार आहे, हरामखोर. ऐकलं का तुम्ही? आहे असं कुत्तर मारे, आहे का नाही? अलग अलग आडनाव आहेत. आता त्यांना ते चांगले वाटते. आता काय करावं आपण? याच्यावरून का नाही ते शूद्र होय का अतिशूद्र होय हे ओळखू येते. शूद्र होय का अतिशूद्र होय हे आडनावरून ओळखू येते. इतकं भयंकर काम आहे. आणि मुखातून जन्मले त्याचे आडनाव पहा तुम्ही कसे जबरदस्त आहे. हाही फरक आहे पण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून या देशाला जर बदलवायचं आहे, याची पुनर्रचना करायची आहे, याला अधिक चांगलं बनवायचं आहे, तर दुरुस्त्या करावं लागेल. ह्या गोष्टी आपण याचासुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे, समजून घ्यावं लागेल आणि दुरुस्त्या करावं लागेल. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. आता त्यावेळेस बाबासाहेबांना जे तो जळले, अन्न पाण्याचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, आहे का नाही? आणि अन्नाबद्दलही जळले, पाण्याबद्दलही जळले, त्याला आता त्यांनी विश्रांती लाभून नाही राहिली. म्हणून त्याच्यावर टीकास्त्र होत राहते ना. कर्माचे फळं होईन ते भोगात लागल. म्हणून पुऱ्या देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबांना मानणारा जो लेकरं आहे, वर्ग आहे, जो शिकला घडला, तो आता बोलून राहिला. बाबासाहेबांना काय काय त्रास झाला, काय काय अपमान झाला लागला, तो बोलून राहिला आता. म्हणून म्हटलं गेलं इथं रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. आता त्याचं हे परिणाम आहे. ह्या वाक्यावरून आठवलं असं ते कर्म काम करत असते. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मग दुरुस्त करायचं असेल तर ते सहन करावं लागेल. पहिले त्यांना दुरुस्त व्हावं लागन, दिसा लागन प्रॅक्टिकल का आम्ही दुरुस्त झालो बा, दाखवा लागन त्यांना. प्रॅक्टिकल जगून दाखवावं लागन आम्ही बा दुरुस्त झालो. आता आम्हाला बोलणं सोडा, हे आपोआप कमी होईल. मग जसं अंगुलीमाल दगडं खाल्ले,
गोटे खाल्ले, शिव्या खाल्ल्या, बोलणे खाल्ले, मग हळूहळू हजाराचे मग 900 झाले, 800 झाले, 700, 600, 500, 400, 300, 200, 100, चालू कमी कमी होत असं तुमचं होईल. आता जर तुम्हाला 1000 शिव्या भेटत असाल, उद्या 900 होईल. जर तुम्ही दुरुस्त झाले तर. जर आम्हाला दिसलं का तुम्ही बा दुरुस्त झाले, आता तुम्ही चांगले होऊ राहिले, मग 900 होईल, मग 800, मग 700, 600, 500, 400, 300, 200, 100, अधिक कमी होईल, मग 10 वर येईल. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, मग 1 वर येईल. आणि एकच माणूस आहे म्हणणार तसा शिवाय देणारा, आणि तोही मग काही दिवसांनी काय म्हणून तोही बंद करणार. आता सुधारले हे. मग फुलं घेतील, मग फुलांचा वर्षाव करतील अंगुलीमालसारखं. आता तुम्ही अंगुलीमालसारखे आहात, ज्याच्या हाती शस्त्र आहे, हिंसक आहे, गळ्यामध्ये माळ आहे, तसे आहात. तुम्हाला जर धम्म स्वीकारायचा असेल आणि अंगुलीमालाचं अहिंसक व्हायचं असेल तर भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारावा लागेल, मार्ग स्वीकारावा लागेल, त्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. आणि शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद या मार्गाने तुम्हाला चालून सर्व प्रॅक्टिकल दाखवावं लागेल. त्याला तुम्हाला आपल्या आचरणामध्ये उतरावं लागेल. तेव्हा सगळं दुरुस्त होईल, तेव्हा सगळं चांगलं होईल. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे, ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे, त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. जो जळत नाही, जो कुणावर जळत नाही, जो शांत आहे, निर्मल आहे, पवित्र मनाचा आहे, त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. असं जर ठरलं का थोडा थकवा आला, झोपला का झोप लागून जाते. कारण मनामध्ये जलन नाही आहे, राग नाही, द्वेष नाही, कोणाबद्दल हे नाही, काही नाही, कटुता नाही, त्याला झोप लागा, मस्त झोप लागते, मस्त शांत चित्तानं. नाही तर झोप नाही लागत. लोक झोपीसाठी गोळ्या घेतात, संकट आहे हे. झोपीसाठी जर गोळ्या घ्यायला लागत असेल तर लय मोठं संकट आहे. त्या गोळ्या बंद होते भगवंताच्या मार्गानं. राग नष्ट करा, द्वेष नष्ट करा, लोभ नष्ट करा, मोह नष्ट करा. संपत्ती असूनही मोह नसावा, रागावर नियंत्रण असावं, कमी असावा, घटून टाकायचा. अभ्यासानुसार घटू लागते. द्वेष घटून टाकायचा, मोह घटून टाकायचा. तेव्हा काही मग शांत चित्तानं झोप लागते. कुठल्या तरी एकाच्या तुम्ही डोहात जर पडले असाल तर ते शांत चित्तानं झोप नाही लागत. झोपेसाठी तुम्हाला काही ह्या गोष्टी त्यागावं लागतात. राग, द्वेष, लोभ, मोह त्यागला मग झोप लागते शांत, मग प्रसन्न वाटते. नाही तर झोप नाही लागत बरं. कुठला तरी विचार जर डोक्यात घोळत असेल ना, रागाचा, द्वेषाचा, लोभाचा, मोहाचा, तर मग झोप लागत नाही सुखानं. ह्या सगळ्या बाबी आहेत. असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे, त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. बघा, परदोष लवकर दिसतात आपल्याला. परदोष दुसऱ्याचे लवकर पाहू शकतो आपण. परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. स्वतःचे दोष असेल तर मस्त आरशात पाहायचं. आरशात पाहायचं इथं काही आहे काय, इथं आहे का काही, डोळ्यापाशी, नाकापाशी, इथं तोंडापाशी पाहायचं आणि त्याला दुरुस्त करायचं. सरळ आहे त्याचा हिशोब. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी
जुगारी अपेशी फासा लपून ठेवतो, त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. स्वतःचे दोष लपवित असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. आणि त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. म्हणजे विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो म्हणजे नष्ट होते. मग तो अति होऊन जाते ना. अति ते म्हणते ना, अति झाल्यानंतर मग कितीही डॉक्टरकडे इलाज केला तर मग दुरुस्त नाही होत. मग अति तिथे माती, मातीत जावं लागते मग त्याला. मातीत गेल्याशिवाय मग काही गत नाही. म्हणून आत्ताच वेळ असते, आत्ताच वेळ आहे. काही असन नशा, काही चुकीच्या गोष्टी सोडून द्या, दुरुस्त व्हा, भगवंताच्या धम्माच्या मार्गी लागा, सगळ्यांचं कल्याण होईल, मंगल होईल. हाच मार्ग तुम्हाला चांगल्या दिशेकडे घेऊन जातो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. हीच भगवान बुद्धाची शिकवण आहे. आणि म्हणून जर आपण ते करत राहिलो, चांगलं करत राहिलो, थेंब थेंब कुशलकर्म करत राहिलो, तर पूर्ण घडा भरेल आणि सगळं चांगलं होऊन जाईल. सगळं चांगलं होऊन जाईल. आणि जेव्हा ज्याच्यापाशी काही कुशलकर्माचा घडा असते ना, त्यानं जर इतरांच्या अंगावर शिळकला जरी असा शिळकला ना, तोही चांगला होऊन जाते. समजून राहिलं काय? समजून नाही. असं शिळकला उलिसा कुशलकर्माचा घडा, तोही चांगला होते. इतकं बल राहत त्याच्यात. त्याला घड्याला भरा तुम्ही. ते काय होते, घडा भरत नाही आणि अकुशलकर्म राहतात ना, घेईल नका थोडीशी, आहे का नाही, वाईट मार्गी, त्याला तेच सुचते. मग पण जेव्हा कुशलकर्माचा घडा असते, दुरुस्त्या करणं सुरू जाते. दुरुस्त्या करणं सोडून जाते. तर दुरुस्त्या जेव्हा होते ना, तेव्हा आपापणे कुशलकर्माचं बल वाढते. भांडणं होत नाही, कलह होत नाही, मैत्री उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते आणि इतकं बल वाढते का आपल्या ह्या धम्माच्या घरामध्ये कोणी भांडणं लावू शकत नाही. मग कोणी कलह निर्माण करू शकत नाही, कोणीही त्याला बिघाड करू शकत नाही, कोणी त्याला छिद्र पाडू शकत नाही, काहीच नाही करू शकत. इतकं ते मजबूत घर बनते. आणि हे घर मजबूत व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोंबर 1956 रोजी भगवान बुद्धाचा धम्म दिला. हा धम्म जगातलं सगळ्यात मजबूत घर आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा जगातलं सगळ्यात मजबूत घर आहे. ह्या घराला कोणीही आग नाही लावू शकत, पाणी नाही शिरू शकत घरामध्ये आहे, काहीच नाही होऊ शकत. इतकं मजबूत घर आहे. आणि हे घर बाबासाहेबांनी दिलं. असे अनंत उपकार आपल्यावर बाबासाहेबांचे आहेत, याची आपल्याला जाण असली पाहिजे. आयतं भेटलं ना, ती जाणीव असली पाहिजे. त्या परिश्रमाची, त्या त्यागाची, त्यांच्या इतक्या परिश्रमपूर्वक जीवनाची हे जाणीव असली पाहिजे. आयतं नाही भेटलं नाही, याच्यामागं खूप मोठा परिश्रम आहे. असंख्य आपल्या पूर्वजांना हाल अपेष्टा सहन केलेले आहेत, रक्त सांडलेलं आहे, अपमान सहन केलेला आहे, पाण्यापासून वंचित राहिलेले आहे, अन्नापासून वंचित राहिलेले आहे. हा सगळा साठा आता नवीन पिढीला काही आयता भेटू राहिला. काय होऊ राहिला? आयता. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. त्यांना इतिहासाचा अभ्यास झाला पाहिजे. बाबासाहेबांचा अभ्यास, भगवान बुद्धाचा अभ्यास, आपल्या इतिहासाचा अभ्यास त्यांना झाला पाहिजे. जेव्हा त्यांना इतिहासाचा अभ्यास होईल तेव्हाच ते हा धम्माचा रथ पुढे घेऊन जातील. आणि असं धम्माचा रथ हा पुढे घेऊन जाण्यामध्ये आपण सर्व मिळून त्यांना सहकार्य करूया आणि त्यांनासुद्धा आपण धम्माकडे वळवूया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.